नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण अर्धा पाव पाऊण या संकल्पनेवर आधारित जी टेस्ट घेतली त्या टेस्टमध्ये तब्बल 1009 विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे। तरीही अद्याप एक गोष्ट अजूनही निदर्शनास येते की काही विद्यार्थी अजूनही दोनदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा टेस्ट सोडवत आहेत। कृपया मी त्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की कृपया आपण एकदाच टेस्ट सोडवायची आहे। चला तर मग आपण या टेस्टविषयी माहिती घेऊया। सुरुवातीला इथं इनसाइट्समध्ये आपल्याला काही मुद्दे दाखवलेले आहेत। कालच्या टेस्टचे ॲव्हरेज हे जवळपास 14च्या आसपासच होते, परंतु मीडियन जे आहे ते काल 16 होतं आणि आज 14, म्हणजे एकंदरीत आजचे गुण खाली आलेले आहेत असं दिसून येत आहे। आणि 20 पैकी 20 गुण मिळवलेले विद्यार्थी जवळपास 154 आहेत। यानंतर आपल्याला प्रश्नांवर चर्चा करायची आहे। त्यातील 5वा आणि 10वा प्रश्न जो आहे तो विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त चुकलेला आहे। फ्रिक्वेंटली मिस्ड क्वेश्चन्स असा याचा अर्थ आहे की वारंवार चुकलेले प्रश्न। तर 1009 पैकी फक्त 457 विद्यार्थ्यांचा 5वा प्रश्न बरोबर आलेला आहे आणि 10वा प्रश्न देखील फक्त 398 विद्यार्थ्यांचा बरोबर आलेला आहे। आता दोन्ही प्रश्नांवर विचार केला तर असं दिसून येतंय की ही दोन्ही प्रश्नांमध्ये दिलेली संख्या ही अंकामध्ये आहे आणि त्याचे वाचन आपल्याला अक्षरामध्ये करण्यासाठी सांगितलेलं आहे। तर विद्यार्थ्यांना याच भागामध्ये जास्त अडचण आलेली आहे असं दिसून येतंय। म्हणजे दिलेली संख्या जर अंकात असेल आणि त्याचे अपूर्णांकाच्या रूपामध्ये जर आपल्याला वाचन करायचं असेल, साडे, सव्वा, पाऊण अशा पद्धतीनं जर त्याचं वाचन करायचं असेल तर मुलांना अजूनही अडचणी येत आहेत। कृपया आपण या गोष्टीचा आणखी भरपूर सराव करणं गरजेचं आहे। चला तर मग आपण प्रश्न वाईज चर्चा करूया। पहिला प्रश्न पाहूया। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे 2 आणि पावभाग मिळून एकूण किती होईल? अतिशय सोपा प्रश्न आहे। 84% विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे। 2 आणि पाव म्हणजे 2.25। काही विद्यार्थ्यांनी अडीच उत्तर लिहिले। अडीच म्हणजे 2 आणि अर्धा भाग असतं, लक्षात ठेवा। 2.25 म्हणजे काय, तर 2ला अजूनही पावभाग कमी असा त्याचा अर्थ। म्हणजे 1 पूर्ण भाग आणि 3 पावभाग असे मिळून 2.25 तयार होतात। आणि 2.25 म्हणजे काय, तर 2 पूर्ण भाग आणि 3 पावभाग असे मिळून 2.25 होतात। 2.25चा दुसरा अर्थ असा आहे की 3ला पावभाग अजूनही कमी आहे। दुसरा प्रश्न आहे 4 पावभाग एकत्र केल्यास पूर्ण 1 होतो, तर असे 11 पावभाग एकत्र केल्यास कोणती संख्या तयार होईल? अतिशय सोपा प्रश्न आहे। 4 पावभागांचा 1 होतो, तर 11 मध्ये 4चे किती पूर्ण भाग बसतात हे आधी आपण पाहूया। तर 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिकम 12, 12 म्हटलं की हे 11च्या पुढे जातंय, म्हणजे पूर्ण भाग 2 बसतील। 4 दुने 8 आणि 11 मधून हे 8 गेल्यानंतर राहिले 3, अजूनही 3 भाग शिल्लक आहेत पावभाग, म्हणजे 2 पूर्ण आणि 3 पावभाग असे मिळून 2.25 ही संख्या तयार होईल। पर्याय क्रमांक 4। त्यानंतर तिसरा प्रश्न पाहूया। 1550 ही संख्या अंकात लिहा। आता बघा बरं, इथं बरीच मुलं फसतात। आता 1550 याचा अर्थ काय? बऱ्याच मुलांनी 1550च्या ऐवजी 15,000 हा पर्याय निवडलेला आहे। तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, 1500 म्हणजे 1500 आणि शेवटी 100 आलेला आहे। 100 म्हणजे 100 आणि म्हणून 1.25 म्हणजे जो पावभाग जोडायचा आहे तो 100चा चौथा भाग जोडायचा आहे। 100चा चौथा भाग आहे 25, त्यामुळे 25 जोडल्यानंतर 1525 ही संख्या तयार होईल। चौथा प्रश्न पहा। 56,750 या संख्येचे वाचन खालीलपैकी कोणते योग्य आहे? तर इथं देखील मुलांनी एक चूक केलेली आहे की 5,56,000 हा पर्याय बऱ्याच मुलांनी निवडलेला आहे। 135 विद्यार्थी आहेत। आता 56,750 ही 56,000च्या पुढे गेलेली संख्या आहे आणि 57,000च्या जवळची संख्या आहे। 57,000ला अजूनही 250 कमी
आता 250 म्हणजे हे हजाराचा चौथा भाग आहे, म्हणजे पावभाग आहे. मग 57,000ला जर पावभाग कमी असेल तर ह्या संख्येला म्हणायचं 5,57,000. 5,56,000 म्हटलं की इथं 55,750 हवं. तर ही एक गोष्ट सगळ्यांनी समजावून घ्यायची आहे. पुढचा प्रश्न जो आहे की जो खूप मुलांनी चुकवलेला आहे, या प्रश्नामध्ये बरीच मुलं गडबड केल्याने चुकलेले आहेत. चौथा पर्याय आहे की वरील सर्व पर्याय बरोबर, म्हणजे वरील तिन्ही पर्याय बरोबर आहेत आणि आपण पहिला पर्याय किंवा दुसरा पर्याय वाचून पटकन त्यावर आपण क्लिक केलं, सगळ्या पर्यायांकडे आपण लक्षच दिलं नाही. त्यामुळे या प्रश्नामध्ये खूप चुकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला दिसून येते. अन्यथा हा प्रश्न देखील खूप सोपाच आहे. 6वा प्रश्न असा आहे की 8.25 म्हणजे किती. इथं देखील मोठी संख्या आहे. 8 लाख लिहिल्यानंतर त्यातून लाखाचा शेवटची संख्या आहे, शेवटचं स्थान आहे लाख. तर या लाखाचा आपल्याला चौथा भाग, मग 1 लाखाचा चौथा भाग म्हणजे 25,000. तर 8 लाखामधून जेव्हा आपण 25,000 वजा करतो तेव्हा उत्तर येतं 7,75,000. तरी देखील काही मुलांनी उत्तरं वेगवेगळी निवडलेली आहेत. इथं तर असं दिसून येत आहे की 7,750 निवडलेलं आहे. हे उत्तर चुकीचं आहे. 750 म्हणजे हे 1000 जर शेवटी असतं तर 750 आपण घेत असतो पाऊण हा शब्द आल्यानंतर. आता 7वा प्रश्न पहा. 2,2900 ही संख्या अंकात लिहा. आता 2,900 म्हटलं की 2,900. 2,900 म्हणजे 2,900 आणि शेवटी शे आहे. शे म्हणजे 100. मग 100चा पावभाग आणखी जोडायचा आहे 2.25 म्हटल्यानंतर. मग 100चा पावभाग म्हणजे 25. मग 2,925 हा तिसरा पर्याय येणार आहे. बरीच मुलं अशी दिसतात की त्यांनी 29,250 ही संख्या निवडलेली आहे. इथं हजाराचा संबंधच येत नाही. 29,250ला आपण वाचन कसं करतो तर 29,500. बघा 29,500 असं वाचन असतं तर ही संख्या बरोबर आली असती. तब्बल 245 विद्यार्थ्यांनी हा पर्याय निवडलेला आहे. हे चुकीचं आहे. 8वा प्रश्न. ज्ञानदाने 1,250 रुपयांचा ड्रेस घेतला, म्हणजे नेमके तिला किती रुपये द्यावे लागतील. या प्रश्नात सुद्धा जवळपास 200 विद्यार्थी असे आहेत की त्यांनी चुकीचा पर्याय निवडलेला आहे. 1,250. 1200 म्हणजे 1,200 आणि शेवटी शे आहे म्हणजे 100. 100चा पावभाग आणखी जोडायचा आहे. मग 1225 म्हणजे 1,225 हा पर्याय येईल. 9वा प्रश्न आहे. 2,30,000 म्हणजे किती. आता 2,20,000 म्हणजे किती. तर 20,000साठी 5,000 कमी असा याचा सरळ अर्थ आहे. 20,000ला 5,000 कमी. आता 5,000 म्हणजे हजाराचा चौथा भाग. हजाराचा चौथा भाग म्हणजे 250. मग 20,000मधून 250 वजा केलं की 19,750. बघा विद्यार्थी मित्रांनो, पावणे हा शब्द आला की बरीच मुलं फसतात. त्यासाठी पुन्हा लक्षात ठेवा शॉर्टकट कसा विचार केला आपण. 20,000ला 5,000 कमी. मग 5,000 म्हणजे 250. ते वजा केल्यानंतर 19,750 हे उत्तर येईल. आणि शेवटचा 10वा प्रश्न खूप विद्यार्थ्यांनी चुकवलेला आहे. या ठिकाणचे हे तिन्ही पर्याय पहिले दिसत आहे ते चुकीचे सोडवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 319, 77, 215 इतकी विद्यार्थी संख्या आहे. तर ही संख्या आहे 8,975 या संख्येचे वाचन. तर 8,975 म्हणजे 9,000 पूर्ण होण्यासाठी 25 कमी आहेत. आता 25 ही संख्या कुणाचा चौथा भाग आहे, हजाराचा की 100चा. तर 100चा चौथा भाग आहे. मग 100ला आपण शे म्हणतो ना. मग 9,000 पूर्ण होण्यासाठी 25 कमी आहेत. मग 9,000ला शेच्या भाषेत मांडलं पाहिजे. 9,000 म्हणजेच 90 हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. 9,000 म्हणजे 90 आणि त्याला पावभाग कमी म्हणून 9.25 हा शेवटचा पर्याय घ्यावा लागेल.
तर पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त वेळा टेस्ट सोडवलेली आहे, कृपया त्यांनी उद्यापासून फक्त एकदाच टेस्ट सोडवायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला त्या सर्वच विद्यार्थ्यांचे अभिनंदन.